नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे कारल्याबद्दल. कारलं म्हणलं की कडूपणा हा आलाच. हा कडूपणा कसा कमी करायचा यासाठी मी तुम्हाला शेवटी टिप सांगणारच आहे. आणि हे कारलं कसं दिसते तेही मला तुम्ही सांगा. हे बनवायचं कसं? काय सोपी रेसिपी आहे. एकच वाटाणा किंवा एकच ग्रेव्हीत बनवून मी 2 भाज्या बनवलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर हे बघायचं असेल तर तुम्ही भरली वांगी हा व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी वाटाणा तयार केलेला आहे. आणि आता तर सुरुवात करूया. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं खोबरं आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी चटणी आणि थोडंसं मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तयार झाला आपला सुका मसाला. भरली वांगी करताना वापरतो. आणि ही ग्रेव्ही बघायची असेल तर तुम्ही चवाळीची भाजी ही रेसिपी बघून घ्या. त्यामध्ये मी ग्रेव्ही बनवलेली आहे. तरीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये ही ग्रेव्ही बनवायची कशी किंवा वाटाणं बनवायचं कसं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये आपण घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा. बारीक चिरलेला कांदा छान असा परतून भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण घालणार आहे त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो. तेही 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे छान असं. ते सर्व भाजलं की त्यामध्ये आपण मगाशी केलेला जो मसाला होता ना, तो कूट वगैरे शेंगदाणा लसूण घातलेला तो यामध्ये टाकायचा आहे. ते छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण घालणार आहे लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर, गरम मसाला आणि धन्याची पावडर. हे सर्व एकत्र करून तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे 1 वाटी पाणी. ती पाणी छान असं उकळी आलं की त्याला कट आलेला दिसला की आपली ग्रेव्ही तयार होते. मग काय करायचं, या ग्रेव्हीमध्ये तुम्ही चिरलेली कारली घालू शकता. तुम्ही म्हणाल ही कारली अशी का चिरली आहेत? ह्या कारल्याचं मी करणार होते लोणचं, पण काय करायचं यांनी सांगितलं की मला आत्ताच्या आत्ता कारली पाहिजे, तर मी बनवणार कशी म्हणून मी हीच कारली वापरलेली आहे. तिथे छान अशी कट मारून लिंबाच्या पाण्यात भिजत ठेवली होती. ती आता छान अशी मी काढलेली आहे. त्याने त्या ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घेत आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यामध्ये एकजीव म्हणण्यापेक्षा तुम्ही खालीवर असं हलवून घ्या आणि छान असा त्याला मसाला बसेल त्यामध्ये. आणि लागणार असेल म्हणून थोडंसं पाणी घाला. 1 वाटीभर पाणी घाला आणि जेणेकरून कारली खूप छान शिजली जातील आणि आतपर्यंत तो मसाला जाईल त्यामध्ये. आणि त्यामध्ये चवीप्रमाणे जरासा मीठ घालून घ्या. आणि मी इथे मीठ घातलेलं आहे बघा. आणि छान अशी उकळी काढणार आहे कारल्याची. आणि उकळी काढली की त्यामध्ये तुम्ही गूळ टाकू शकता. आणि गूळ किंवा साखर वापरली तरी चालेल. आणि थोडंसं चिंचेचं पाणी किंवा चिंच टाका किंवा चिंचेची पेस्ट जरी टाकली तरी चालेल. आणि हे सर्व मी एकत्र करून हलवून घेणार आहे. आणि छान असं कमी गॅसवर हे कारलं शिजवणार आहे. आणि तुम्ही झाकण लावून सुद्धा शिजवू शकता किंवा असंही शिजवलं तरी चालेल. असं शिजवलं तर कट छान राहतो बघा. आणि झाकून शिजवलं की कट हा येत नाही. बघा किती छान आपली भरली कारली तयार आहेत. बघताना सगळे फसतील, त्यांना वाटेल ही मासे आणलेले आहेत काय, पण नाही, हे मासे नाही आहेत, ही आहेत भरली कारली. चला तर मग माझी ताट दाखवते. चपाती आहे, कोशिंबीर आहे, चवाळीची भाजी आणि कारलं आणि भात आहे. हे तीच चवाळी ज्यातून माझी ग्रेव्ही शिल्लक राहिली होती. त्या ग्रेव्हीचं करायचं काय, तर म्हणून मी काय केलं, थोडीशी ग्रेव्ही काढून त्यामध्ये भरली कारली बनवलेली आहेत. आणि आजची आपली टिप, कारल्यामध्ये लिंबू टाकून पाण्यामध्ये भिजत ठेवा. कारल्याचा कडूपणा कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे चिंच आणि गुळाचं पाणी वापरा. कारल्याची टेस्ट कडू लागणार पण नाही आणि चवही उत्तम लागेल. तिसरी टीप आहे, तुम्ही टोमॅटोचा वापर करा. नसेल तर टोमॅटो सॉस, केचपचा वापर करा. कारल्याचा कडूपणाही कमी होईल. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी गोड किंवा आंबट चवला कोणतीही वापरा तुम्ही, त्याचा कडूपणा कमी होऊन जाईल.